नमस्कार, मी शेख उजमा सलीम. नुकतीच माझी PSI या पदी निवड झालेली आहे. मी बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातून आली आहे. 4 महिन्यांची असताना माझ्या वडिलांचं छत्र हरवलं, परंतु आईनं खचून न जाता सांभाळ करून मला इथपर्यंत आणलं. माझी आई ही जिल्हा परिषद शाळेत खिचडी बनवण्याचं काम करते. माझा कौटुंबिक संघर्ष हा खूप मोठा आहे, परंतु 4-5 वर्षापासून MPSC करते ना, तो संघर्ष हा माझा त्या संघर्षापेक्षाही जास्त मोठा ठरलाय. 2019 मध्ये मी MPSC करायला सुरुवात केली. 2020 ची PSI ची परीक्षा दिली. 3 वर्षानंतर 2023 मध्ये माझा निकाल लागला आणि दुर्दैवानं माझं सिलेक्शन राहून गेलं. परंतु वेटिंग लिस्ट मधून माझं सिलेक्शन होणार याची मला खात्री होती. जे मुलं PSI ला जॉईन करत नाहीत त्यांच्या जागीनंतर जे प्रतीक्षा यादीत मुलं असतात त्यांचं सिलेक्शन केलं जातं. यासाठी आम्ही भूक तहान विसरून कंटिन्यू पाठपुरावा करत होतो, परंतु आम्हाला प्रशासनात काही मदतच मिळत नव्हती. एके दिवशी मंत्रालयात गेलेलो असताना प्रमोद पाटील सरांच्या मदतीने आम्ही रोहित दादांना भेटलो. आज दादा इथं आलेले नाहीयेत, परंतु दादांनी आम्हाला त्यावेळी खूप मदत केली. दादांनी आम्हाला मदतीचा विश्वासही दिला आणि आमचं म्हणणं जे ते सगळं व्यवस्थितपणे ऐकून घेतलं. दादांनी आम्हाला गद्रे साहेबांकडे नेलं. साहेबांनीही DG ऑफिसला कॉल केला आणि प्रतीक्षा यादी लवकरात लवकर लागावी यासाठी विनंती केली. 18 मार्च रोजी आमची प्रतीक्षा यादी झाली आणि आम्ही 17 जण PSI झालो. तसेच गृह विभागाचे जे सचिव आहेत अमोल पाटणकर सर, त्यांनी आम्हाला खूप मदत केली. यासाठी मी माननीय रोहित दादा आणि माननीय पाटणकर सर यांची खूप खूप आभारी आहे. साहेब, मी तुम्हाला एक विनंती करते की जे MPSC चे निकाल आहेत ते लवकरात लवकर लागण्यात यावेत. त्याच्यानंतर त्यांना नियुक्त्या सुद्धा लवकर द्याव्या आणि जे वेटिंग लिस्ट मधून मुलांचे पुन्हा सिलेक्शन होतात त्याची ही प्रोसेस फास्ट व्हावी यासाठी एक कायदा करण्यात यावा. साहेब, मी जरी आज PSI झाले तरी सुद्धा इथे समोर माझ्या मैत्रिणी आहेत जे की रडत होत्या आता स्टेजच्या मागे. याचं कारण असं आहे की आयोगानं जो ग्राउंडचा क्रायटेरिया आहे तो खूप टफ केला आहे, जो की मुलींसाठी खूप अवघड आहे. 2021 ला 1.5 वर्ष भेटून सुद्धा 112 जागांपैकी फक्त 64 मुली पास झाल्या. एकीकडे आपण महिला सबलीकरणाच्या गोष्टी करतो आणि दुसरीकडे महिलांचं खच्चीकरण होत आहे आणि 20 वर्षांमध्ये हे पहिल्यांदाच होत आहे. साहेब, तुम्हाला विनंती आहे की या मुद्द्याकडे तुम्ही आवर्जून लक्ष द्यावं. मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी श्रद्धा उरणे BDO झालेली आहे. श्रद्धा आपलं मनोगत व्यक्त करते. श्रद्धा उरणे. आदरणीय साहेब, व्यासपीठावरील मान्यवर आणि उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी श्रद्धा उरणे सोलापूर जिल्ह्यातील अनगर या गावातून आलेली आहे. 2018 साली माझं ग्रॅज्युएशन यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पूर्ण झालं आणि आता 2023 साली माझी तलाठी, दुय्यम निबंधक, STI, ASO आणि त्याचबरोबर उपशिक्षणाधिकारी पदी निवड झालेली आहे. साहेबांचं सुरुवातीला आभार मानते, कारण मी तीच विद्यार्थिनी आहे जे तुम्हाला 2 वर्षापूर्वी पाहिलं होतं. बालगंधर्व चौकात आपलं MPSCचं आंदोलन झालं होतं आणि ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नसाठी आपण जे आंदोलन केलं होतं आणि आपण त्यासाठी पाठपुरावा दिला आणि त्यामुळे 2 वर्ष अटेम्प्ट आम्हाला ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचा वाढवून मिळाला. त्यामुळेच माझी उपशिक्षणाधिकारी पदी निवड झाली. माझ्यासारख्या बऱ्याच विद्यार्थ्यांची यावेळेस निवड झाली. त्या सर्वांच्या वतीने मी आपला आभार मानते. आपल्याला सर्वांच्या वतीनं मला एक विनंती करायची आहे. 2024 सालीचा जो अटेम्प्ट आहे राज्यसेवेचा, तो हा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचा शेवटचा अटेम्प्ट असणार आहे आणि अजूनही त्यामध्ये जागा कशा होणार आहेत, क्लास 1च्या किती आहेत, क्लास 2च्या किती आहेत, अजूनही त्या कळालेल्या नाहीयेत. क्लास 1च्या जागा तर अत्यंत कमी आलेल्या आहेत. जर वर्षातून एकदा ऍड येते आणि क्लास 1च्या जागा ह्या 50 पेक्षा सुद्धा जास्त नसतात, तर आम्हाला DC होण्याचं, डेप्युटी कलेक्टर होण्याचं, DYSP होण्याचं स्वप्न हे आमचं कुठंतरी भंग पावतंय. सर्वांच्या वतीने मला तुम्हाला विनंती करायची आहे की आपण वैयक्तिक पातळीवरती पाठपुरावा करावा आणि क्लास 1च्या जागा जेवढ्या जास्तीत जास्त वाढवण्यात याव्यात. UPSC पॅटर्न प्रमाणे मोजक्या जागा या प्रत्येक वर्षी याव्यात यासाठी विनंती करावी. इथे आयोजकांनी मला बोलवलं आणि 2 शब्द बोलण्याची संधी दिली, याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.
या ठिकाणी तरुणाईची अस्वस्थ तरुणाईची प्रतिनिधी अश्विनी डोके सातव आपलं मनोगत व्यक्त करते. सन्माननीय सभागृह आणि या सभागृहात उपस्थित असलेले सगळे अस्वस्थ तरुण, आज या ठिकाणी अस्वस्थ तरुणाई आणि आश्वासक साहेब हा एक संवाद आयोजित करण्यात आलेला आहे. हिथले तरुण, या ठिकाणी असलेले तरुण हे फक्त अस्वस्थ नाही आहेत, तर त्याचबरोबर भरकटलेले आहेत. हे सगळ्यात महत्वाचं आहे. ती भरकटण्याची कारणं काय आहेत याच्यावरती पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. एकूण बेरोजगारीचं प्रमाण या देशामध्ये 83% आहे आणि त्या 83%मधले 34% तरुण जे आहेत, 34% हे जे तरुण आहेत त्यांचं वय वर्ष, बेरोजगारीचं जे प्रमाण आहे 83%पैकी 34% हे जे प्रमाण आहे त्यामध्ये जवळपास 45% तरुण आहेत की जे 30च्या 35च्या आतले आहेत. मग ही अस्वस्थता का वाढणार नाही? ही अस्वस्थता फक्त रोजगारापुरती मर्यादित नाहीये. ही अस्वस्थता आमच्या एकूणच आयडेंटिटी संदर्भातली आहे. नेमकं काय म्हणून आम्ही या समाजाला सामोरं जायचंय? 90च्या पर्यंतचा कालखंड जर पाहिला त्याबरोबर वाढणारी ही सगळी पिढी आहे आणि या पिढीमध्ये आम्ही वाढत असताना माणूस म्हणून, संविधानाला अभिप्रेत असलेला माणूस म्हणून जडणघडण जी आहे ती होत होती. परंतु 2014 नंतर इथलं जे वातावरण बदललेलं आहे त्यानंतर धार्मिकता आणि सांप्रदायिकता हे दोन महत्वाचे मुद्दे जे आहेत ते महत्वाचे ठरतात आणि त्या ठिकाणी मग आमचं शिक्षण, आरोग्य आणि रोजगार हे कुठेतरी मागे पडत चाललेलं आहे आणि फोकस केला जातोय तो केवळ आणि केवळ धर्मांधता वाढवण्यामध्ये. आम्हाला कुठेतरी राम मंदिराचं स्वप्न दाखवलं जातं. राम मंदिर उभं केल्यानंतर रोजगाराचा प्रश्न सुटेल असं सांगितलं जातं. प्रत्यक्षात मात्र तसं होताना सुटत नाही. वर्षानुवर्ष 5 वर्ष 6 वर्ष उच्च शिक्षण घ्यायचं, आईबापांनी कर्ज काढायचं आणि ते कर्ज काढल्यानंतर मग कुठेतरी थाटामध्ये एखादी वडापावची गाडी लावायची आणि त्या गाडीला नाव द्यायचं इंजिनियर वडापाव, MBBS वडापाव, MBA वडापाव. जर मग वडापावाची गाडीच लावायची असेल तर आई बापाला कर्जामध्ये का ढकललं असतं आम्ही? का विदर्भाचा वगैरे सगळा तो भाग सोडून पुण्यामध्ये शिकायला MPSC करणारे हे तरुण का आले असते? कुठेतरी अभिप्रेत शिक्षणातून रोजगार मिळेल अशी अभिप्रेत असणारी प्रणाली आमच्याकडे का विकसित झाली नाही? या सगळ्यामुळे हे तरुण अस्वस्थ आहेत. आरक्षणासाठी आम्ही सगळे भांडतोय. आरक्षण आम्हाला मिळणं गरजेचंच आहे, पण दुसरीकडे त्याचबरोबर सरकारी नोकऱ्या आणि सरकारी शिक्षणाच्या जागा ह्या कमी केल्या जातात. म्हणून सुद्धा आम्ही तरुण जे आहेत, हे सगळे तरुण मित्र जे आहेत ते अस्वस्थ आहेत आणि ह्या अस्वस्थ तरुणाच्या अस्वस्थतेला कुठेतरी वाट रिकामी करून देणं, त्यांचं म्हणणं जे आहे ते ऐकून घेणं हे खूप महत्वाचं वाटतं. आज या ठिकाणी या सगळ्या इलेक्शनच्या धामधुपीमध्ये तुम्ही जो वेळ दिलात आणि हे ऐकून घेतलं त्यासाठी तुमचे खरोखरच आभार. धन्यवाद. धन्यवाद अश्विनी. आता सक्षना सलगर, अस्वस्थ तरुणाईची प्रतिनिधी आणि महाराष्ट्रामध्ये जिचा बुलंद आवाज, शरद पवारांचा आवाज म्हणजे सक्षना सलगरचा आवाज, असं सध्याचं चित्र असताना सक्षना, आता आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रातल्या सगळे जाती धर्म हे पवार साहेबांच्या बरोबर आहेत. महाराष्ट्रातल्या सगळ्या जाती या महाराष्ट्रातल्या पवार साहेबांच्या बरोबर आहेत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जातीतले तरुण हे पवार साहेबांबरोबर आहेत. तसेच एक धनगर समाजाची प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी सक्षना सलगर, जी ME इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आहे, ती सुद्धा अस्वस्थ आहे. आपलं मनोगत व्यक्त करेल 2 मिनिटांमध्ये सक्षना. नमस्कार. आज या ठिकाणी या मंचावरती तुम्हा माझ्या सर्वांचे नेते, महाराष्ट्राचा बुलंद आवाज तुम्ही मगाशी म्हणत होतात. खरं तर मी असं म्हणेन, होळकर साहेब तुम्ही महाराज इथं उपस्थित आहात, दंगेकर साहेब सर्व उपस्थित आहात. अरे हा महाराष्ट्राचा आवाज नाही, आपल्या महाराष्ट्राला अर्थ आवाज ऐकून घ्या. हा हिंदुस्थानचा बुलंद आवाज आहे आणि या बुलंद आवाजाला बुलंद करण्याचं काम तुमचं, माझं आणि सर्वांचं आहे. तुम्हा सगळ्या नावाने ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कार्यकर्ता आहे म्हणून बोलते. सगळ्या पोरांना माझं सांगणं आहे. मगाशी बसलेले पोरं मला म्हटले, ताई कधी आलात? मी सुद्धा तुमच्यासारखीच मराठवाड्याच्या धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यातल्या एका खेड्यातली मुलगी आहे आणि जिच्या आई वडिलांनी ज्वारी सोयाबीन काढलेलं आहे. या शेतकऱ्यांची मी मुलगी आहे आणि शेतकऱ्याच्या याचा मला सार्थ अभिमान आहे. आज तुम्हा सगळ्यांचे प्रश्न मी बघत होते. मगाशी एक मुलगी, आता ह्या व्हिडिओ झालेल्या त्या सांगत होत्या,
तुम्हा सगळ्यांना हजार हजार रुपये वसूल करायचे आणि ह्या मोदी शहांनी यांची टगेगिरी करायची. ही जर टगेगिरी थांबवायची असेल तर यंदाच्या रिंगणामध्ये, लोकसभेच्या रिंगणामध्ये यांना आसमान दाखवण्याची जबाबदारी तुमची, माझी आहे. तुम्हाला मी सांगते, तुम्ही कोणी घाबरू नका. हे मोदी शहांचे ईडीबीडी तुम्हाला काय करत नाही हो. अरे आपण कष्टाने इथं आलेलो आहेत. आपले आई वडील कष्ट करतात. 50 खोके आणि तुम्ही एकदम ओके म्हणतायत. अंकुशांना विदर्भामध्ये वर्ध्यामध्ये गेले होते मी 2 महिन्याखाली. तिथं खाली बसलेले ग्रामपंचायतचे सरपंच म्हणले माजलेले बोके. मी म्हटलं ही भाषा नकोय, तर ते म्हणले ताई हो आम्ही यंदा ठरवलेलं आहे म्हणे. जसं मी विचारलं दंगेकर साहेब, आता एका ठिकाणी आम्ही चहा घेण्यासाठी थांबलो होतो. पुणेकर काय म्हणतात? यंदाचा खासदार दंगेकर. ईडी बीडी सीडी काय नाही.